हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आशा करते की तुम्ही मजेत असाल, मस्त असाल. मी हर्षा स्वागत करते आपल्या एका अशा नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळपासून केली आहे, कारण दिवसभर काही मला टाईमच भेटला नाही व्हिडिओला सुरुवात करायला. मला वाटलं होतं मी सकाळीच करणार व्हिडिओला सुरुवात, पण घरामध्ये कामं भरपूर होते, त्याच्यामुळे काही मला टाईम भेटला नाही. तर चला म्हटलं व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळपासून करावी. तर आत्ता वाजले 6 आणि स्वयंपाक वगैरे तर करायचंच आहे. दिवाबत्ती वगैरे संध्याकाळची ते पण करायची आहे. पण म्हटलं सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करावी, त्याच्यानंतर परत बाकीचे कामं आवरावे. आणि तसंही हो, आज वहिनी आली आहे माझी. आत्ता पोरांना घेऊन आमच्या घरासमोर जे गणेश मंदिर आहे तिकडे पोरांना घेऊन गेलेली आहे खेळवण्यासाठी. आणि माझा भाऊ आणि श्रीजाचे पप्पा बाहेर गेले आहेत जरा, मग त्या तिकडे गेल्यात. तर चला म्हटलं आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या पण आल्या आहेत. तर त्यांना जायचं आहे शॉपिंग करायला, म्हणजे रिलायन्स मार्टला जायचं आहे किराणा वगैरे भरायला. तर त्या म्हटल्या मी जाणार आहे, तर माझ्यासोबत तुम्हाला पण यावं लागेल. तर मग आता त्यांची फरमाईश होती की त्यांच्यासोबत मी शॉपिंगला यावं. तर म्हटलं चला मग मी पण येते. आणि त्या जाणार आहेत रिलायन्स मार्टला. इथं चाकणमध्येच रिलायन्स मार्टमधून आहे, तिथं जाणार आहेत. याच्या अगोदर तर मी कधीच गेलेली नाही तिथं रिलायन्स मार्टला. आज मी पण त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम जाणार आहे आणि फर्स्ट टाईम मी सगळं म्हणजे ते मार्ट एक्सप्लोर करणार आहे. तर चला म्हटलं मग मी पण फर्स्ट टाईम जाणार आहे. तर त्याचं पुढे काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तिथं कशा काय वस्तू असतात, काय प्राईज आहे, सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला छान असा प्रोत्साहन भेटेल, उत्साह भेटेल याच्यासाठी. तर चला मग व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. घरातले थोडेफार काम आहेत ते आवरते आणि बोलते तुमच्यासोबत. सर्वात अगोदर तर देवाची दिवाबत्ती केली होती, कारण 6 वाजले होते आणि आज तर थोडा उशीरही झाला होता. पण काही नाही हरकत, म्हटलं चला दिवाबत्ती करते, त्याच्यानंतर पुढचं काम आवरते. तर इकडे मस्त देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि देवाला नमस्कार केलं. आता ते बाहेरून यायचे आहेत, तोपर्यंत म्हटलं थोडीफार स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवावं. कारण माझं नेहमीचंच असते, मी कुठं बाहेर जायचं म्हटलं तर सर्वात अगोदर थोडी तरी प्रिपरेशन स्वयंपाकाची करून ठेवत असते. तर म्हटलं ते येऊच तर जेवढं का होईना तेवढं स्वयंपाकाची तयारी करून ठेवावं, म्हणजे आल्यानंतर पटकन स्वयंपाक होईल आणि पटकन जेवण करायला आम्ही मोकळे. तर म्हणून मी नेहमीच, माझं आजचं नाही आहे, मी नेहमीच असंच करत असते. थोडीफार स्वयंपाकाची प्रिपरेशन करून ठेवते आणि आल्यानंतर मग अजून थोडाफार स्वयंपाक केला की लगेच जेवायला असते. तर चला मग आता पीठ वगैरे मळून ठेवते, म्हणजे आल्यानंतर मग गरम गरम चपात्या करायच्या आणि जेवायचं. तर अगोदर पीठ मळते आणि थोडीफार भाजीची पण तयारी करते, म्हणजे ते येईपर्यंत जेवढं होईल तेवढं मी करून ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्याकडून. तर बघा मग काय काय करते. तर सर्वात अगोदर इकडे मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून ठेवलं की नंतर लगेच भाजीची पण तयारी करता येते. तर म्हटलं पीठ मळून ठेवावं, 1 तासामध्ये छान असा मुरून राहतो पीठ आणि नंतर चपात्या पण खूप छान मऊ होतात. आणि तसंही मला स्वयंपाकाला काही जास्त टाईम लागत नाही, कारण स्वयंपाक करायला मला खूप जास्त आवडते. मला म्हणजे स्वयंपाकाचा कंटाळा येतच नाही. मग काय इकडे पीठ मळून झालं आणि लगेच भाजीची पण तयारी करावी म्हटलं. तर इकडे आज मी पालकची पातळ भाजी करणार होती, त्यासाठीच पालक ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि भाजीसाठी लागणारा लसूण पण सोलून घेतला. त्यानंतर इकडे मस्त बारीक बारीक अशी पालक पण कट करून घेतली. आमच्याकडे तर काही सुक्या भाज्या खात नाही, जास्त करून पातळच भाज्या आवडतात, त्यामुळे मी पालेभाज्या पण शक्य तितक्या पातळच करत असते. इकडे माझी बारीक बारीक मस्त अशी पालक पण कट करून झाली आणि फोडणीसाठी लसणाच्या पाकळ्या पण कट केल्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकला तेल आणि मिक्सरला मसाला दळून घेतली भाजीसाठी.
तेल थोडा भाजीला कमी झाला होता, परत थोडा तेल टाकली. तेल गरम झाला, त्यामध्ये जिरा मोहरी वगैरे टाकून घेतली आणि वाटलेली मिरची पण त्यामध्ये टाकली. पालक त्यामध्ये मिरची टाकून झाल्यानंतर पालक पण ॲड केली. छान अशी फोडणी वगैरे मिक्स करून घेतली. आणि ह्या पालकच्या पातळ भाजीची रेसिपी या अगोदर मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर माझा जुना एखादा शॉर्ट व्हिडिओ नक्की चेक करा, तुम्हाला रेसिपी भेटून जाईल. या अगोदर मी रेसिपी शेअर केली होती, त्यामुळेच आत्ता मी काही पालकच्या पातळ भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे. मग काय, इकडे मस्त अशी भाजी पण झालेली होती माझी. आता टाकायचा होता फक्त शेंगदाण्याचा कूट, तर मग इकडे मिक्सरला शेंगदाण्याचा कूट पण मी बारीक करून घेतला. आता आमच्या प्रत्येक भाज्यांना शेंगदाण्याचा कूट असतोच, कारण श्रीजाचे पप्पा आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आणि मी आहे विदर्भातली. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कूट हा घालतातच, आणि आमच्या विदर्भामध्ये कुठल्याही भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालत नाही. तरी जशी मी इकडे आली आहे, म्हणजे माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले, तसे मी त्यांना शेंगदाण्याच्या कुटातलीच भाजी करून देते. आणि मी पण आता थोडं शेंगदाण्यातल्या कुटातल्या भाज्या खायला शिकलेली आहे. आता काय करणार, जैसा देश वैसा भेस, असंच काहीतरी झालंय माझ्यासोबत पण. त्यामुळेच मी तुमच्यासोबत नेहमी काही विदर्भातल्या आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते. इकडे शेंगदाण्याचं कूट तर झालं होतं आणि आता ते भाजीला पण टाकलं. आता म्हणलं त्याच्यामध्ये पाणी टाकून मग भाजी शिजायला ठेवावी. आता भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं भांडे धुतलेली होती, तर तीच भांडे इकडे मांडणीला लावून घेते म्हटली. तर मग मी इकडे भांडे घेतले लावाया. अजून काही श्रीजाचे पप्पा आणि माझा दादा आला नव्हता आणि माझी वहिनी पण आलेली नव्हती. तर म्हटलं चला आता हे पण काम आवरूनच घेऊया. मग काय, इकडे मस्त असे मांडणीला भांडे वगैरे लावून घेतले. आणि हो, कुठलाही काम करायला घेतला की मी ते काम फास्टमध्ये करत असते, त्याच्यामुळे माझे कामं हे पटापटच होत असतात. आता मांडणीला पण इकडे बऱ्यापैकी माझे भांडे पण लावून झाले होते आणि स्वयंपाक पण बऱ्यापैकी आवरला होता. भाजी पण झाली होती आणि चपात्याचं पीठ पण मळून ठेवलं होतं. चला, आता चपात्याचं पीठ पण मळून ठेवलं आणि भाजी पण झाली माझी. आणि राहिला प्रश्न भाताचा. तर भात म्हणजे मी कधीतरी खात असते आणि आमच्या घरी तर श्रीजाचे पप्पा मुळीच भात खात नाही. खायचं झालं तर मी एकटीच खाते भात, त्याच्यामुळे मी कधीतरी करते मला खाऊ वाटलं तर. तर आज भात खायचा तर काही मूड नाही, मी चपातीच खाणार आहे. म्हणूनच इकडे भाजी पण टाकली शिजायला आणि पीठ पण मळून ठेवलं आहे. आता कारण आमच्या घरी गावाकडे पण भात खात नाही, चपात्याच खात असतात रोज, कधीतरी भात खातात. आणि माझं माहेर विदर्भातलं आहे, तर माझ्या माहेराकडे तर कंटिन्यू जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ केव्हा पण भात आम्हाला लागतो, चपात्या कमी खातो आम्ही. पण आता जशी इकडे मी आली, म्हणजे इकडे राहते, तेव्हाची मी भात माझ्या जेवणात थोडंफार का होईना पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर मी पण कधीतरी भात खाते आणि नाहीतर मग चपात्या. त्याच्यामुळे आज काही भात केला नाही, तर म्हणून पटकन स्वयंपाक झाला. आता जाऊन बघते वहिनीकडे मंदिरात, पोरांकडे काय चाललंय त्यांचं. चला मग बघूया त्यांच्याकडे. लाईट सुरूच ठेवावं लागेल. हां, कडी फक्त लावावं लागेल, लॉक काही करत नाही. पण इथंच पुढंच जायचं आहे, त्याच्यामुळे लॉक काही करत नाही. लाईट पण सुरूच ठेवते, फक्त फॅनची तेवढी बटन फॅन बंद करते. जाऊन येते बघते काय चाललंय त्यांचं. पाऊस तर सुरू आहे बुरबुर. चला बघूया. इकडे बसले.
सर्वात अगोदर दर्शन घेते. इकडे आल्यानंतर छान असं बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे मस्त पोरांची मस्ती पण चाललेली होती. आणि आत्ता आम्हाला जायचं होतं घरी, तर मी वहिनीला म्हणाली चला घरी जाऊया. तोपर्यंत दादा आणि श्रीजेचे पप्पा पण घरी आलेले होते. घरी आल्यानंतर मग बाहेर थोडा पाऊस सुरू होता. परत आम्ही घरामध्ये बसलो. त्यानंतर पाऊस थोडा कमी झाला. मग आम्ही निघालो रिलायन्स मार्टला जाण्यासाठी. मग इकडे रिलायन्स मार्टला आल्यानंतर सगळेजण आम्ही गेलो मधी. आणि ह्या मार्टला मी फर्स्ट टाईमच आली होती, त्यामुळे मला इकडचं काही एवढं माहीत नव्हतं. त्यामुळेच दादा आणि वहिनी हे पुढं चाललेले होते आणि त्यांच्या मागून आम्ही गेलो. इकडे आल्यानंतर आम्ही किराणाच बघत होतो, तर इथं रेड लेबलचे प्रीमिक्सचं ट्रायल पण सुरू होती. तर चला म्हटलं आपण पण ट्राय करूया. तर मग प्रीमिक्सचा चहा वगैरे घेतला. चहा तर खूप छान होता. तर 99 रुपयाला काहीतरी हा पॅक होता. तर मग ते पण आम्हाला आवडला तर घेतलं. त्यानंतर मला थोडेसे तांदूळ घ्यायचे होते, तर मग इकडे मी तांदूळच भरायचं काम करत होती. मग काय इकडे तांदूळ वगैरे घेतले. आणि हे रिलायन्स मार्ट डीमार्ट सारखंच आहे, पण डीमार्ट सारखे इतके ऑफर याच्यामध्ये नसतात. त्यानंतर आमची पुढची पण शॉपिंग सुरूच होती. आणि वहिनीला घ्यायचं होतं कापूर, तर ती दादाला विचारत होती की हे घेऊ की ते घेऊ. त्यांचं दोघांचं हे चाललं होतं. आणि मागून अहोचे असे काही रिॲक्शन मला देत होते ते, की त्यांना म्हणायचं होतं की तू पण शॉपिंग करताना अशीच करतेस. असो, हे तर प्रत्येक नवरा बायकोचं सुरूच असते. त्यानंतर आम्हाला जायचं होतं वरच्या फ्लोअरला पण बऱ्यापैकी वस्तू आहेत शॉपिंग करण्यासारख्या. मग आम्ही लिफ्टमधून आलो इकडे वरच्या फ्लोअरला. इकडे पण आमचं वस्तू घ्यायचंच काम मस्त सुरू होतं. आणि श्रीजेच्या पप्पाचं रिॲक्शन बघा, डोक्यालाच हात लावलं की आज डोक्यावर काही केस राहणार नाही. तर मी काही जास्त शॉपिंग तर केली नव्हती. लवकर महाग आहे, लय महाग आहे इतकं काही. त्यानंतर ह्या तिघांचं चाललं होतं इकडे टी व्ही बघायचं काम. आणि जो मोठा टी व्ही लागलेला आहे त्याची किंमत फक्त 22,000 होती. तर टी व्हीच्या मानानं किंमत खूप कमी होती, पण कंपनी काहीतरी वेगळीच होती. माझ्या दादाचं आणि श्रीजाच्या पप्पाचं चाललं होतं की घ्यायचं की काय. मी म्हणलं तुमच्या पण घरात टी व्ही आहे, आमच्या पण घरात टी व्ही आहे, नको बापा आपल्याला हा टी व्ही नाही घ्यायचं. आता शॉपिंग तर झाली, आता बिल करायचं आहे. हां, घरी जातो. काय पैसे नाही आहेत मग तुम्हाला ठेवावं लागेल का आम्हाला इथं? हां, तुला ठेवायचं. इकडे बिलिंग वगैरे करून मग आम्ही आलो बाहेर. आणि दादा आणि श्रीजेचे पप्पा गाडी काढत होते. तर शंभूची अशी काही मस्ती चालली होती. मग त्यांनी पण गाडी काढली, आम्ही पण गाडी काढली. त्यांना बाय केलं आणि आम्ही आलो घरी आल्यानंतर मस्त अशा गरम गरम चपात्या केल्या आणि मस्त छान असं जेवण केलं. आता टाईम पण झालेला होता, 10:30 वाजले होते. छान असं जेवण वगैरे झालं. बऱ्याच वेळची घरी आली बरं का. घरी आल्यानंतर चपात्या वगैरे केल्या आणि आता जेवण वगैरे झाले. आता भांडे वगैरे आवरायचे राहिले. तर आज रिलायन्स मार्टला गेलो होतो. माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर केला, पण खूप मोठा अनुभव आला. म्हणजे तिथं पण वस्तूंच्या किमती आहेतच, असं नाही की म्हणजे आपल्याला कमी किमतीमध्ये काहीच भेटत नाही. तिथं पण बऱ्यापैकी वस्तूच्या किमती आहेत आणि खूप महाग पण आहे. मला तरी असं वाटते की खूप महाग आहे, कारण सर्वसाधारण माणसाला तर तिथं शॉपिंग करायला तर परवडायचंच नाही. मला तर नाहीच परवडायचं. पण चला म्हटलं, वहिनीची इच्छा होती मी त्यांच्यासोबत शॉपिंगला जावं. तर म्हटलं चला, त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांच्यासोबत गेली होती. तर खूप छान एक्सप्लोअर केलं आणि छान छान वस्तू पण आहेत आणि छान छान तशा प्राईस पण आहेत. असो, मग आता भांडे वगैरे आवरते. तर चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.